नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका धक्कादायक बातमीने आपण करणार आहोत. बातमी औरंगाबाद मधली आहे. पत्नीचा गर्भपात करण्यासाठी पतीनं गरजेपेक्षा जास्त गोळ्या खाऊ घातल्यानं रक्तस्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय. ही घटना औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातल्या रेलगाव इथं घडलेली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैशाली क्षीरसागर असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा पती बाळासाहेब क्षीरसागरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. अविनाश, धक्कादायक आणि संतापजनक असा हा प्रकार आहे, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच हा खरं तर या संपूर्ण संतापजनक प्रकारानंतर औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली असून फुलंब्रीमध्ये देखील प्रत्येकाचं जर आपण ओपिनियन घेतलं तर प्रत्येकामध्ये एकच खळबळ पाहायला मिळते. परंतु हे नक्की प्रकरण घडलं कसं? बाळासाहेब क्षीरसागर हे मजुरीचं काम करतात. त्यांना एक मुलगा, दोन मुली, पहिलाच एक मुलगा आणि दोन मुली आहेत आणि चौथं दाम्पत्य होणार होतं आणि चौथं दाम्पत्य आपल्याला नको या उद्देशातून त्यांनी खरं तर हे पाऊल उचललं. परंतु ज्या गोळ्या त्या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे दिल्या गेल्या पाहिजे, त्याला कायदेशीर सगळ्या प्रक्रिया असतात किंवा डॉक्टरांच्या ओपिनियनने सगळं होतात. परंतु त्यांनी कुठलाही डॉक्टरचा सल्ला न घेता स्वतः घरी त्यांना मर्यादेपेक्षा जास्त गोळ्या दिल्या आणि त्यानंतर त्यांना रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर 4 ते जर पोलिसांचा अहवाल आपण बघितलं किंवा पोलिसांकडून जर माहिती घेतली तर किमान 4 ते 5 गोळ्या एकाच टायमाला त्यांनी त्यांच्या पत्नीला दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना उपचारासाठी फुलंब्री येथीलच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रुग्णालयात दाखल केल्याच्या नंतर उपचार चालू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. तर दुसरीकडे पोलिसांनी तुरंत काही तासाच्या आत जो पती आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे. बरं अविनाश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यानंतरची एक धक्कादायक बातमी औरंगाबाद मधलीच आहे. जैन मंदिरातील सोन्याची 2 किलोची मूर्ती चोरट्यांनी बदलल्याचा प्रकार समोर आलेला आहे. औरंगाबादच्या कचनेर इथल्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातनं सोन्याची 2 किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता एकच खळबळ माजली आहे. शनिवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर मूर्तीचं वजन करण्यात आलं, परीक्षण केलं गेलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. घटनास्थळी स्वतः पोलीस अधीक्षकांनी भेट देत तपासाचे आदेश दिलेले आहेत. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. अभिनेत्री तुनिशा शर्मा हिनं आत्महत्या केली आहे. एका मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेत तुनिशानं आपलं जीवन संपवलंय. नायगाव इथल्या स्टुडिओतल्या सेटवर ही घटना घडली आहे. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिजान खान याला अटक करण्यात आलेली आहे. शिजान खानवर वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुनिशा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुनिशा आणि शिजान यांचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळतेय. काल दुपारी शिजान आणि तुनिशा या दोघांनी एकत्र त्यांच्या रूममध्ये जेवण केलं आणि त्यानंतर शिजान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिजानच्या रूममध्येच तुनिशानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत. तुनिशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतल्या जे रुग्णालयात आणण्यात आला असून आज हे शवविच्छेदन केलं जाईल. तुनिशा शर्मा नेमकी कोण होती आपण पाहूया. अलीबाबा दास्तान-ए-काबूल या मालिकेत ती काम करत होती. वयाच्या 14व्या वर्षी तिनं आपली पहिली मालिका केलेली होती. महाराणा प्रताप मालिकेतनं आपल्या कारकिर्दीची तिनं सुरुवात केली होती. या व्यतिरिक्त फितूर आणि बार बार देखो या सिनेमांमध्ये बाल कलाकार म्हणून देखील तिनं काम केलेलं आहे. विद्या बालन हिच्या कहाणी 2 मध्ये सुद्धा तुनिशानं भूमिका केलेली आहे. बरोबर एक त्यांचा काम करणारा जो हे आहे
सिजान त्याच्यावर त्याच्यासोबत तिचे म्हणजे प्रेमसंबंध होते आणि त्याच्यातून ती त्या नैराश्यातून केलं असं तिच्या आईचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे तिच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करत आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा असो, नैराश्य हा सगळ्यात मोठा शाप या क्षेत्राला असल्याचं कायमच बघायला मिळालं आणि त्यातूनच अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी आत्महत्या केल्याच्या घटना या विचार करायला लावणार आहेत। अभिनेत्री टुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। यापूर्वी सुद्धा यशाच्या टोकावर असणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं केलेली आत्महत्या सगळ्यांना धक्का देणारी होती। धक्कादायक असा हा सगळा प्रकार होता आणि या व्यतिरिक्त प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर देखील खळबळ माजलेली होती। बालिका वधू फेम प्रत्युषा हिनं हाती काही काम नसणं आणि खाजगी आयुष्यातल्या समस्यांमुळे आत्महत्या केलेली होती। ससुराल सिमर का आणि ये रिश्ता क्या कहलाता है यासारख्या टीव्ही शो मध्ये झळकलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर हिनं देखील आत्महत्या केलेली होती। याशिवाय आशुतोष भाकरे यानं देखील आत्महत्या केलेली होती। समीर शर्मा हे त्यातलंच आणखीन एक नाव। वैशाली ठक्कर हिनं देखील आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला होता। प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी यानं 26 डिसेंबर 2019ला मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केलेली होती। त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळलेला होता। प्रेक्षा मेहता हे देखील आणखीन एक नाव। या व्यतिरिक्त संदीप नाहर हे देखील एक नाव समोर येताना दिसतंय। सेजल शर्मा हे आणखीन एक नाव। आणि यानंतर आपण टॉप 18 बातम्यांना सुरुवात करूया। ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। परांजपे यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केलेला होता। सध्या तरी परांजपे यांना अटक करण्यात आलेली नाही, मात्र परांजपे यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे। याबाबत काल रात्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट केलेलं होतं। सिद्धिविनायक न्यास मंदिर दरवर्षी दैनंदिनी डायरी काढत असतं। यावर्षी ती निघाली नाही, त्याला आदेश बांदेकर जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टहास होता आणि त्याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याच्या वादातनं ही डायरी रखडल्याचं त्यांनी सांगितलंय। बांदेकर सिद्धिविनायक न्यास मंदिराला प्रायव्हेट कंपनी समजतायत असा आरोप देखील त्यांनी केलाय। त्यावेळेला म्हणजे त्या डायरीवर आदेश बांदेकरांना उद्धव ठाकरेंचा फोटो टाकायचा आहे आणि काही संचालक मंडळाचा त्याचा विरोध आहे। आदेश बांदेकर हे सिद्धिविनायकला काय प्रायव्हेट लिमिटेड स्वतःची मालकी हक्क आणि मालमत्ता समजायला लागलेत का? वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या संत सेवालाल महाराज आणि उमरी तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी 167.9 कोटींचा विकास आराखडा राज्य शासनाच्या शिखर समितीने मंजूर केलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर रखडलेला विकास आता झपाट्याने होणार आहे। उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये मास्क सक्ती करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढल्याने हा निर्णय घेतला गेलाय। भाविक भक्त हे मास्क लावून येत आहेत, परंतु इथले पुजारी ते आहेत ते विना मास्कचे, त्यामुळे या पुजाऱ्यांनी पण मास्क लावलं पाहिजे। कारण कसं आहे, यांनीच मास्क नाही लावायचा आणि भाविक भक्तांनी मास्क लावायचे, यांच्यापासून पण यांना धोका होऊ शकतो। जेजुरीमध्ये मास्क सक्ती करण्यात आलेली आहे। उद्यापासून भाविकांना जर मंदिरात जायचं असेल तर मास्क लावणं बंधनकारक असेल। रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिलेली आहे। गेली 2 वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध होते, पण यंदा स्थिती नियंत्रणात असल्याने हॉटेलला रात्री उशिरापर्यंत आता सेलिब्रेशन करता येऊ शकणार आहे।
बऱ्याच वेळा काही लोक अशा ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टॉक आणायचा प्रयत्न करतात. याच्यासाठी आपली जी चेकपोस्ट आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची, त्या चेकपोस्टच्या प्रभारी अधिकाऱ्यांना, फ्लाइंग स्क्वॉडला आपण अलर्ट मोडवर या ठिकाणी ठेवलेला आहे. औरंगाबादमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी महास्वच्छता अभियानाची सांगता होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात जवळपास 50,000 श्री सदस्य पहाटेपासून शहरातल्या स्वच्छ मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. शहरातल्या विविध भागात पहाटेपासूनच हातात झाडू घेऊन स्वच्छ शहर बनवण्याचा प्रयत्न होतोय. या महाअभियानाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सांगता होणार आहे. मुलाला थंड पाण्यानं आंघोळ घातली म्हणून पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पेण इथं घडलेला आहे. पत्नीला ठार करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीला आणि दिराला पोलिसांनी अटक केली आहे. वडखळ पोलीस ठाण्या हद्दीतल्या डोलवी इथं रुणाली म्हात्रे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आलेला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान ही आत्महत्या नसून पतीनं तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पनवेलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलंय. भोजन भत्ता वाढवून देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चुली पेटवत आंदोलन केलंय. राज्य सरकारच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी वसतिगृहातल्या मुलांना डीबीटी स्वरूपात भोजन भत्ता अल्प स्वरूपात असल्याचं मुलांचं म्हणणं आहे. शासनाने आमची तात्काळ दखल घ्यावी. आमच्या तोंडाला पाणी न पुसता आमच्या डीबीटीचे जेवणाचे पैसे वाढावेत. कमीत कमी वसतिगृहामध्ये 600 रुपये म्हणजे एका टायमाचे जेवणाचे 100 रुपये तरी आम्हाला वाढून मिळावी अशी विनंती. अन्यथा आदिवासी विद्यार्थी शिक्षणाला येतात आणि त्यांना अशा कुठल्या तरी चुली पेटवून जेवण बनवायला लावत असाल आणि ह्या गोष्टी करायला लावत असाल तर ते निंदनीय असतील. अहमदनगरच्या तारकपूर आगारातनं वांबोरीकडे जाणारी बस न सुटल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरातच ठिय्या आंदोलन केलं. संध्याकाळचे 6:30 वाजले तरीही बस न आल्यानं या विद्यार्थ्यांनी अखेर ठिय्या आंदोलन केलं. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्यांमधील क्षमतेपेक्षा जास्त असलेलं घातक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधनं या घटनेचं चित्रीकरण केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलाय. खेळणाऱ्या सरकारचा, शासनाचा, प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि आता आलेल्या ह्या नवीन सरकारला आम्ही विनंती करतो या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष घ्यावं आणि आमच्या या मरण यातना थांबवाव्या. अन्यथा आम्हाला आमच्या भविष्यासाठी तीव्र आंदोलन करावं लागेल. धुळ्यामध्ये विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा विजेअभावी पिकांना पाणी शेतकऱ्यांना देता येत नाहीये. वीज पुरवठा खंडित केला गेल्यामुळे गहू, हरभऱ्यासह रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान 8 तास वीज पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी शेतकरी करतायत. लाईटमुळे सगळं येऊन राहिलं सर. विहिरींना पाणी राहून जर शेतीला पाणी लाईट नाही तर काही कामाचं नाही. 24 तासात ना 8 तास का होईना पण लाईट वेळेवर मिळायला पाहिजे. तेवढे 8 तास व्यवस्थित चालायला पाहिजे. आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांना धमकी देण्यात आलेली आहे. त्यांना फोन करून अश्लील शिवीगाळ करत ठार मारून टाकण्याची धमकी दिली गेली आहे. यानंतर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. गडचिरोलीमधल्या आलापल्ली वनपरिक्षेत्रात खवल्या मांजराची तस्करी करण्याचा प्रकार वनविभागानं उघड केलाय. आलापल्लीमधल्या मुख्य रहदारी असलेल्या आणि गजबजलेल्या ठिकाणी जंगलातलं हे खवले मांजर आढळलेलं आहे. कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी आज रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्डची लिंक केलं नसेल तर तुमचं पॅन अकाउंट 31 मार्च 2023 नंतर बंद केलं जाणार आहे. त्यामुळे तत्काळ आपलं पॅन कार्ड आधारशी लिंक करून घ्यावं असं आवाहन प्राप्तिकर विभागानं केलेलं आहे. चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजल्याचं पाहायला मिळतंय. मृतांची संख्या इतकी आहे की शवागारही कमी पडू लागलेली आहेत. यासाठी प्रशासनानं वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शवागारं बनवलेली आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आलेला असून काही मृतदेह या शवागाराच्या बाहेर ठेवल्याचं दिसून येत आहे.
अमेरिकेमध्ये बर्फाच्या वादळामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक राज्यांमध्ये आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झालेली आहे। अनेक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। रस्ते वाहतुकीवर देखील बर्फवृष्टीमुळे मोठा परिणाम झालाय। यानंतरची एक महत्त्वाची बातमी बघूया। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली उन्हवरे गावातील गरम पाण्याचे झरे असलेल्या गावाला पर्यटनाचा क दर्जा देण्यात आलेला आहे। पर्यटन स्थळाची दुरावस्था झालेली आहे। गरम पाण्याच्या कुंडाला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात, परंतु पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांची इथं आल्यावर कुचंबणा होतीये। या ठिकाणच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। उन्हवरे गावात निसर्गाचा चमत्कार म्हणजे गरम पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतात। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतात। या गावाला क दर्जा पर्यटनाचा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी पर्यटन विकास होणं गरजेचं आहे। आपण पाहतोय इथे मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे। इथे सुशोभीकरण होणं गरजेचं आहे, परंतु आपण आजूबाजूला पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये गवत वाढलेलं आहे। तर इथे स्त्रियांसाठी जे स्नानगृह आहे त्याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे। बाजूला शौचालय आपण पाहतोय, या शौचालयाची तरी अतिशय दुरावस्था झालेली आहे। अनेक पर्यटक या उन्हवऱ्याच्या गरम पाण्याच्या झऱ्याकडे आकर्षित होत आहेत। लोक येतात इथे, परंतु इथे आल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांची निराशा होते, कारण इथे महिलांसाठी स्नानगृह नाही, चेंजिंग रूम नाही। इथे झालेली दुरावस्था पाहून अनेक लोक निराश होऊन परत जातात। परंतु जर का या क दर्जा पर्यटनाचा विकास झाला तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतील आणि स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळेल। परंतु सध्या तरी आपण इथली दुरावस्था पाहतोय। इथला परिसर सुशोभित होणं गरजेचं आहे, परंतु पर्यटन विभागाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, उन्हवरे, रत्नागिरी। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पट्टेदार वाघांचा हक्काचा अधिवास। सध्या ताडोबा आणि आसपासचा परिसर मानव वन्यजीव संघर्षाच्या विविध बातम्यांमुळे चर्चेत आहे। देश विदेशातले पर्यटक या ठिकाणी व्याघ्र दर्शनासाठी सफारीला येत असताना ख्रिसमस सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ताडोबात सध्या पर्यटकांची रीघ लागली आहे। ताडोबातील वन आणि वन्यजीव वैविध्य अनुभवण्यासाठी नागपूर विधिमंडळ अधिवेशनामध्ये आलेल्या काही मंत्री आणि आमदारांनी देखील ताडोबाकडे कूच केलाय। भल्या पहाटे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील व्याघ्र सफारीचा आनंद लुटलाय। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी ताडोबामध्ये हजेरी लावली आहे। ताडोबा सध्या पूर्णपणे फुल चालू आहे आणि सकाळपासूनच पर्यटक आपल्या जिप्स्या व्यवस्थित करून गाईडसोबत आतमध्ये प्रवेश करत आहेत। आणि त्यासोबत VIP विदेशी पर्यटक जे आहेत ते ताडोब्याला व्याघ्र दर्शनासाठी पहिली पसंती देतात। सध्या अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार आणि मंत्री सुद्धा ताडोब्याला यांनी हजेरी लावलेली आहे। सध्या ताडोब्यामध्ये हलकी थंडी आहे आणि थंडी असल्यामुळे ऊन घेण्यासाठी वन्यप्राणी हे बाहेर पडतात। त्याच्यामुळे हमखास प्राण्यांचे आणि वाघाचं दर्शन होईल या भावना घेऊन पर्यटक आहेत ते आतमध्ये जात आहेत। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर। छान, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं सृष्टी सौंदर्य, एवढं पर्यटन मोठं आहे, पण योगायोगानं झाली 15-20 वर्ष मी इथं नागपूरला अधिवेशनासाठी येतो, पण हा योग कधी आला नव्हता आणि तो योग काल मला मिळाला। आणि काल मन भरलं नाही आहे की म्हणून आज सकाळी आम्ही परत जंगल बघायला आणि आपले मित्र वाघोबा दादांना आम्ही शोधायला इथं आलेलो आहेत। त्यामुळे निश्चितच आज त्यांचं दर्शन होईल अशी अपेक्षा आहे मला। प्रत्येकाला असं वाटतं टायगरचं दर्शन इथं व्हावंच। मागच्या वेळेस माझं झालेलं आहे, आजही होईल असं मला वाटतं, परंतु या ठिकाणी आणखी बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या हिंदुस्थानामध्ये सगळ्यात जास्त वाघ आहेत, टायगर आहेत असं आहेच। याच्यात आणखी वृद्धी होण्याची आवश्यकता आहे। माथेरानमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। पर्यटकांच्या दिमतीला माथेरानमधील हॉटेल्स आता सज्ज झालेली आहेत। पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेषतः ख्रिसमससाठी इथं आकर्षक अशी सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। विविध रंगांचे फुगे, ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज अशा लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींची
या ठिकाणी सजावट झालेली आहे। 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा हा पहिलाच सीझन असल्यानं हॉटेल व्यावसायिक देखील आनंदात आहेत। 2 वर्षाच्या कोरोनानंतर माथेरान परिसरामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जे हॉटेल आहेत ते सज्ज झालेले आहेत। 2 वर्षाचा काळ अतिशय खडतर होता, मात्र त्यानंतर आज माथेरान परिसरामध्ये पर्यटकांचा उत्साह पाहायला मिळतो। हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। सध्या काय परिस्थिती आहे माथेरानमध्ये? ख्रिसमस आहे, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक आलेली आहेत। काय कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? उत्तम प्रकारचा प्रतिसाद या पर्यटकांच्या माध्यमातून माथेरानला मिळत आहे। आमची सर्व हॉटेल्स फुल आहेत आणि गेल्या 2 वर्षात जो पॅन्डेमिक सिच्युएशन होती त्यामध्ये माथेरान हे पर्यटन नगरी असल्याकारणानं इथे पर्यटकांना बंदी होती। इथल्या स्थानिकांना देखील याचा फार विपरीत परिणाम झाला होता। माथेरानची आर्थिक परिस्थिती बिघडली होती, पण गेल्या 6 महिन्यापासून परत पर्यटन सुरू झालेलं आहे आणि 2 वर्षानंतर आता नुकतंच दिवाळी आणि हा नाताळ हंगाम किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक फार उत्सुक आहेत आणि माथेरानच्या आम्ही सर्व हॉटेलियर्स यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली आहे। चायनामध्ये आता कोरोना येऊन ठेपलेला आहे, भारतात देखील येण्याची शक्यता आहे। काही पर्यटकांनी बुकिंग वगैरे रद्द केल्यात का किंवा काही असं झालंय? अशा प्रकारचं कुठलंही काही झालेलं नाही। उलट जरा प्रतिसाद आहे तो चांगला आहे, म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षासाठी असेल पर्यटक उत्स्फूर्तपणे फोन करतायत आणि माथेरान ही अशी एक जागा आहे की जी मुंबई पुण्यापासून सेंट्रलाइज असणारं हिल स्टेशन आहे आणि त्याच्यामुळे आणि स्वस्त दरात इथे भेटतात। म्हणजे कॉमन पब्लिकला पण इथे आम्ही अकॉमोडेट करतो ते हायर क्लास असं, म्हणजे सगळ्यांसाठी परवडणारं असं हिल स्टेशन आहे। तर आम्ही सर्वप्रथम आपले लोकमतशी आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी माथेरानला नेहमीच आम्हाला एका म्हणजे त्यांनी आमचं जे नाव आहे ते तुमच्या माध्यमातून जगासमोर तुम्ही नेता आणि इथे जास्तीत जास्त पर्यटकांनी यावं। आम्ही इथे सज्ज आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वरूप भालेरावसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, माथेरान। संपूर्ण देशभरामध्ये सध्या ख्रिसमसचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ख्रिसमससाठी ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनेसाठी म्हणून चर्चमध्ये मोठी गर्दी केली होती। सकाळी लवकर चर्चमध्ये प्रार्थना सुरू होती। अनेक चर्चच्या बाहेर येशू जन्माचा देखावा साकारण्यात आलेला होता। ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना झाल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या। यावेळेला लहान मुलांनी डोक्यावर लाल टोप्या परिधान केलेल्या होत्या। चर्चवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती। ख्रिसमसच्या दिवशी शहरातील केक शॉप्स आणि गिफ्ट शॉप्समध्ये गर्दी पाहायला मिळते। ही 3 दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। मदुराई, गोरखपूर आणि ओडिशामधली ही दृश्य आहेत। संपूर्ण देशभरामध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं मोठं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली ठाण्याचे नवीन रवींद्र नाईक लोकांची फसवणूक करतायत असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। नवीन रवींद्र नाईक हे भारत सरकारच्या मंत्री आणि पीएमओशी संबंधित अधिकारी असल्याचं लोकांना सांगत त्यांची फसवणूक करत असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। या प्रकरणी मुलुंड पूर्व पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे।